जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मात्र वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आलं आहे। कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे। तसंच धनंजय मुंडे यांनीच तशी कबुली दिली होती। त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। त्यामुळे आता पुढे काय घडेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। कारण की वाल्मिक कराडला आपण निकटवर्तीय म्हणलो खरं, पण आता धनंजय मुंडे यांचं पदच खरं मात्र धोक्यात आलं आहे। कारण की धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिक कराड यांची चांगलीच ओळख होती। बीड जिल्ह्यात तर पक्षाचे पद नसतानाही तो प्रशासनात रुबाब गाजवत होता। याला धनंजय मुंडे यांचा पाठबळ असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस तसेच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आदी व्यक्तींनी केला होता। तसंच मुंडे आणि कराड यांचे व्यावसायिक देखील नाते असल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्राथमिक पाहता कराडने वाहन चालक तसंच मावस भाऊ तसंच दुसरी पत्नी अशा अनेकांच्या नावावर मात्र बीडसह राज्यभरात तसंच परदेशात कोट्यवधीची मालमत्ता जमवल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे।